Hello, hello. This is the My Artifact episode number 2179. आजची तारीख आहे 12 फरवरी 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:30. काही गोष्टी म्हणायच्या आहे. फर्स्ट ऑफ ऑल इज दॅट की जेव्हा मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो ना, तेव्हा एक्झॅक्टली मलाच नाही माहित एक्झॅक्टली का बोलू का नाही. इट्स काइंड ऑफ समथिंग वगैरे. कधी कधी मला असं वाटते का मी खूप जास्त एकदम हे आहे, म्हणजे स्पेशल वगैरे. आणि कधी कधी असं वाटतंय की नाही नाही, आय एम जस्ट बी अ फिल्म मेकर वगैरे. आय डोंट नो, इट्स अ काइंड ऑफ आज काय झालं आज आय वेक अप ॲट 7. 7 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि मी कामावर बसलो 8 वाजता. आणि आज मी खूप इम्पॉर्टंट लेक्चर आज अटेंड केलं. येस, त्याच्यामध्ये आज मी शटर स्पीड आणि ॲपरेचर याच्यावर अजून जास्तानी माहीत पडलं गोष्टी, म्हणजे अजून चांगल्या गोष्टी याच्याबद्दल माहीत पडल्या. म्हणजे याच्याबद्दल गोष्टी माहीत होत्या म्हणा. शटर स्पीड एक्झॅक्टली काय करते, ॲपरेचर एक्झॅक्टली काय करते. ॲपरेचर आहे की ॲपेचर आहे किंवा ॲपरेचर, APERATURE, APERA, aperture. This word is kind of like a really complicated to spell. Aperture, shutter speed and aperture. याच्याबद्दल मी खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. इट इज क्वाईट गुड. मला याच्यावर ऑब्विसली करायचं होतं लेक्चर, बट कसं झालंय की याच्यावर लेक्चर तर करायचं होतं, बट कसं आहे की आज मला 1 घंट्याचा, म्हणजे ऑलमोस्ट एक लेक्चर आहे ना, तो 45 मिनिटाचा आहे. आणि त्याचे आता कसं आहे, लेक्चर सुरू असताना मी त्याचे नोट्स पण काढतो. आता नोट्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट यासाठी आहे, कारण जेव्हा मी ते नोट्स जेव्हा मी स्वतः वाचीन आणि त्यानंतर मी कॅमेरासमोर एलॉबरेट करेन, तेव्हा ते मला महत्वाचे पडतात. कारण मला कॅमेरासमोर पण सांगायचं असते गोष्टी, तर यासाठी मला पण काही ना काहीतरी नोट करायचे असतात. म्हणजे काय आहे, मी कोणती लर्निंग प्रोसेसला कशाप्रमाणे करतो, मी एक नवीन टेक्निक माहीत करून घेतली आहे. आता एक्झॅक्टली काय आहे की मी जे काही शिकून राहिलो आहे, म्हणजे कॅमेराबद्दल आणि जे काही आहे, तर याचे पहिले मी नोट्स बनवून घेतो व्हाईल लर्निंग. ओके. आता नोट्स बनवताना आपल्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा प्रिंट होऊन जाते की एक्झॅक्टली कशा कशाप्रमाणे आहे. ओके. मग त्याच्यानंतर काय होते की आपण मग जेवढं काही नोट्स बनवले, त्या नोट्स बनवल्यानंतर मग आपण कॅमेरा ओपन करायचा आणि मग आपण या साऱ्या गोष्टी इलॉबरेट करायच्या, सांगायच्या. ओके. जेवढ्या क्लोज टू होत असेल तेवढ्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीनं सांगायचं. ओके. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे, त्याच्यामध्ये अजून एक आहे की आपण या साऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या नेटिव्ह लँग्वेज मराठीमध्ये सांगू शकतो, पण समजा जर तू इंग्लिशमध्ये सांगितलं ना, तर याच्यामध्ये आपण दोनही फायदे घेऊ शकतो. म्हणजे आपण इंग्लिश पण शिकू शकतो आणि आपण आपले जे करिअर रिलेटेड टॉपिक्स आहे ते पण चांगल्याने समजू शकतो. ओके. सो इट वॉज रिअली ब्युटिफुल. ओके. तर माझा हेच प्रयत्न सुरू आहे, बट प्रॉब्लेम का होऊन राहिला आहे की लेक्चर्स आहे ते त्याचे नोट्स बनवण्यासाठी मला ऍटलिस्ट तरी, म्हणजे कसं आहे, डिस्टर्बन्स नाही राहिले ना, तर हार्डली मला असं वाटते का 2 घंट्यामध्ये तर होऊन जाते काम. ओके. पण 2 घंटे तुला कंटिन्यू स्ट्रेट बसावं लागते. ओके. डिस्टर्ब नाही राहिलं तर. आता घरी माझ्याकडे कसं पाहुणे आहे, ताई आहे, बेबी आहे, त्यामुळे कसं मला त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागते. कधी कधी काही कामं सांगतात तर ते पण करावे लागतात वगैरे, नाही म्हणता येत नाही. ओके. तर समजा जर अशाप्रमाणे डिस्टर्ब जरी झालं ना, आणि तेव्हा मग प्रॉब्लेम होऊन जाते. आज तसंच झालं. काय झालं की मी लेक्चर नाही का आज सकाळी सुरुवात केली आणि मला आज ऑलमोस्ट करीब संध्याकाळचे 5 वाजले खतम करायसाठी.
Yes. आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी कंटिन्यू करतो का? नाही. मधामधात मी खूपदा पॉज घेतले. ते मसाज बाईला आणून दिलं, हे करून दिलं, मटणासाठी मदत केली. घरी भाऊजी आणि बिट्टू येणार होते जेवासाठी, सलाद कापून दिला. सो मेनी थिंग्स. ओके. तर अशा वेळेस डिस्टर्ब होते. बट ओके, चला या गोष्टी होऊ दे, बट तू लर्निंग प्रोसेस थांबवू नको. आणि दुसरी एक गोष्ट प्रॉब्लेम अशी होऊन राहिली आहे की जेव्हा म्हणजे मी हे दुपारी जर मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो, दुपारी म्हणजे सांगू माझ्या म्हणजे याच्यामध्ये नाही का 3:30 ते 5 च्या दरम्यान जो टाइम असतो ना, तो बहुत ही लो असतो. म्हणजे एनर्जी इतकी कमी होऊन जाते ना की बहुतच जास्त काही इच्छाच होत नाही, बिलकुलच इच्छा होत नाही की आपण काही ना काहीतरी रेकॉर्ड करू किंवा काही ना काहीतरी समथिंग बोलू. बिलकुलच नाही. येस. तेव्हा असं वाटतंय की बस केव्हा झोपून केव्हा नाही. ओके. कारण तो टाइम इतका गंदा आहे ना, बहुत जास्त. आणि त्या टायमावरच माझे सगळे काम होऊन जातात आणि तिथेच मला कसं एलॉबरेट करायचे असते. तर आता उद्यापासून मी थोडसा प्लॅन चेंज केलाय. काय केलाय की सकाळी उठला, फ्रेश झाला आणि कामावर बसण्या अगोदर नाही का तू सकाळी ये आणि तू पूर्ण सगळ्या गोष्टी सांग. कशाबद्दल? म्हणजे जे लेक्चर्स आहेत ना त्याला एलॉबरेट कर इंग्लिशमध्ये. सकाळी काय असते, एनर्जी बहुत जबरदस्त असते, कॉन्शियसनेस बहुत चांगला असतो, कॉन्फिडन्स पण खूप चांगलं असते, आपण बहुत ऍक्टिव्ह राहतो. आय डज फील लाईक दॅट. यस. जेव्हा पण मी सकाळी उठून सकाळी मी जेव्हा कामावर लागतो ना तर बहुतच जास्त एनर्जी असते, ट्रस्ट मी. आणि तेव्हा आपण खूप चांगलं शिकू शकतो. तर समजा जर मी याच्यावर सकाळी समजा जर काम केलं, इट विल बी रिअली गुड थिंग्स फॉर मी. ओके. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता याला रेकॉर्ड करताना येईलच. ओके. तर उद्या माझा हाच प्लॅन आहे की उद्या अशाच प्रमाणे करायचं आहे. ओके. म्हणजे कसं रेकॉर्डिंग करताना डिस्टर्बन्स तर राहणार नाही, कारण रेकॉर्ड करताना आपण मोस्टली आपण अबसेंटच राहतो, घरात राहतच नाही, घराच्या वरती राहतो. सो येस. आणि आज मग काय झालं, बस काय नाही, लेक्चर झाले, त्यानंतर मग मी झोपलो. अरे ऍक्च्युली बहुत गंद आहे, दुपारी झोपायला नाही पाहिजे, कारण पण कधी कधी नाहीच होत कंट्रोलर, बहुतच इतकी भयानक असं होऊन जाते ना, त्या पॉइंटला असं वाटतंय की बस मी केव्हा लेटतोय केव्हा नाही. येस. इतक्यात बहुतच जास्त होऊन राहिलाय, तर मला हे थांबवावं लागेल यार डूड. येस. मला थोडस काही ना काहीतरी दुसरी ऍक्टिव्हिटी करावं लागेल, जेणेकरून नाही का माझं डिस्ट्रॅक्ट राहील, झोपण्यावर जास्त म्हणणार राहील. कारण समजा मी दुपारी झोपलो तर प्रॉब्लेम काय होईल की मला रात्री उशिरा झोप लागेल, आणि समजा जर मला रात्री उशिरा झोप लागेल तर मी सकाळी उशिरा उठेल, आणि सकाळी उशिरा उठलो तर जे सकाळी जे काम करण्याची जे इंटेन्सिटी असते ना ती चालली जाते. या म्हणजे मानून घे, समजा जर मी सकाळी करीब 8 वाजता जरी उठलो, आणि समजा जर 8 वाजता उठलो आणि मी सगळं फ्रेश झालो आणि सगळे कामं वगैरे केले, तर मी कामावर किती वाजता बसणार? 9 वाजता. 9 वाजता वगैरे नाश्ता राहतो, त्याच्यामध्ये अर्धा पाऊण घंटा निघून जातो, तर मग किती 10 वाजता. आणि 10 वाजता जरी बसल्यानंतरही मग खूप कामं राहतात की मसाजवाल्या बाईला आणा, असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तर याच्यामध्ये नाही का मला काम सुरू करायला ऑलमोस्ट करीब 12-1 वाजून जातो आंघोळ वगैरे करून. आणि 12-1 वाजता काम करशील तर त्या कामाची इंटेन्सिटी पण तर राहील का नाही. या आणि एकदा तू जेवण केलं की डूड मग एकदम आळसच बरंच काम आहे, कारण लेक्चर अटेंड करणं इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली बोरिंग. यस. प्रोजेक्टवर काम करणं थोडंसं तरी काही ना काहीतरी आहे, जिथे आपण नाही का खूप साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करू शकतो. म्हणजे इथे 2 स्क्रीन राहते, मधात काही नाही तरी इंटरेस्टिंग फॅक्ट सुरू असते, आपण प्रोजेक्टवर पण काम करतो, व्हिडिओ पण पाहतो. बट जेव्हा आपण याच्यावर राहतो, लेक्चर अटेंड करतो, त्याच्यामध्ये फुल फोकस लेक्चरवर असते, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर नोट्स काढणं, तर ते थोडंसं बोरिंग काइंड ऑफ थिंग्स आहे. ओके. बोरिंग नाही, बट या लिटल बिट ऑफ बोरिंग. प्रोजेक्टवर काम करणे इज काइंड ऑफ रिअली मोर इंटेन्स दॅन अटेंडिंग अ लेक्चर. वेल, लेक्चर खूप चांगले आहे, ट्रस्ट मी. आय लर्न सो मेनी थिंग्स. यस. असं नाही बघ, मी असं नाही म्हणू शकत की
माझ्यापाशी नॉलेज आहे तर मी हे करू शकत नाही वगैरे. हे बघा, सो राईट नाव मला असं वाटते की सगळ्यात मोठी बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे ते आहे स्वतःमध्ये. लर्न समथिंग, म्हणजे स्वतःमध्ये जी आपण इन्व्हेस्टमेंट करतो ना, ती इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. व्हाय आय एम टेलिंग यू दिस थिंग? बिकॉज ऑफ दॅट. मानून घे, तू समज जर आज काही ना काहीतरी नवीन शिकत आहे आणि ते तू समज जर उद्या अप्लाय करत आहे, इट विल बी रिअली गुड फॉर यू, गुड फॉर युअर कंटेंट. ओके, सो ऑलवेज स्वतःची स्किल्स डेव्हलप करणं हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हे जे आता मला नाही का मॉड्यूल 1 फ्री आहे, म्हणजे मी जे लेक्चर अटेंड करून आलोय त्याच्यामध्ये 4 मॉड्यूल आहे. ओके, इच मॉड्यूल मध्ये 8 लेसन आहे आणि ऑलमोस्ट माझे 6 लेसन कम्प्लीट झाले मॉड्यूल 1 चे. आणि आता 2 लेसन बाकी आहे. मॉड्यूल 2 लॉक आहे बिकॉज ऑफ दॅट की त्याच्यासाठी काही पेमेंट करायचे आहे, तर काहीतरी 1500 रुपये समथिंग आहे. ओके, तर मला असं वाटते की आपण हे पेमेंट 1500 रुपये फॉर 3 मंथ. ओके, तर मला असं वाटते की आपण हे जे लेक्चर्स आहे याला कसं कसं तरी डाउनलोड करून ठेवावं लागेल यार. या कारण कसं आहे की इट जस्ट लाईक, समज जर 3 महिन्यानंतर समज जर मला हे व्हिडिओ पाहायचे असेल तर हाऊ शुड आय वॉच दोज थिंग्स? ओके, तर मी डाउनलोड तरी कसा करू? आयडीएम आहे, आयडीएम ऍक्च्युली ऍक्सेस घेणार नाही यार. वाय? कारण काफी रिस्ट्रिक्टेड साईट्स आहे, म्हणजे त्याचे लेक्चर समज जर कोणीतरी डाउनलोड करत आहे तर ऑब्व्हियसली त्या व्यक्तीसाठी फ्री होऊन जातात. आणि आयडीएम कसं प्रत्येक गोष्टीवर वर्क करत नाही, युट्यूबवर चालून जातात, कारण युट्यूबवर कसं त्याचं प्लॅटफॉर्म काफी फ्री आहे, कोडिंग जास्त होत नाही, त्यामध्ये या व्हिडिओची ऍक्सेस काफी इझिली भेटून जाते. बट असे जे प्रायव्हेट साईट्स असतात त्यांच्यामध्ये रिस्ट्रिक्शन खूप जास्त असतात, तर त्यामध्ये व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओ पण प्रॉपरली डाउनलोड होणं पण थोडंसं कठीण आहे. इव्हन समज जर तू प्रीमियर जरी पण म्हणशील ना तरी पण. बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की जस्ट लाईक तू जे काही कंटेंट आहे ते कंटेंट डाउनलोड करण्यापेक्षा डोक्यामध्ये साठवून ठेव ना. म्हणजे की तू नोट्स तर काढून राहिला आहे, तर हे नोट्स हे प्रिंट आहे हे तर वाया जाणार नाही. दुसरी गोष्ट आहे की जे व्हिडिओ तू समजा डाउनलोड करू शकत नाही, ओके, बट स्नॅपशॉट तर काढू शकतो. स्नॅपशॉट काढून ठेवल्यामुळे आपल्याला अजून चांगल्याने माहित पडेल. ओके, मग जेणेकरून ते लेक्चर फॉरवर्ड साठी आपल्यासाठी राहतील. ओके, तर आय एम सेइंग इज दॅट स्नॅपशॉट, या इट विल बी रिअली मच बेटर. ओके, मला हे शॉ अकॅडमीचे जे फिल्म मेकिंग कोर्स आहे ना, हे मला इतके चांगले म्हणजे इतके इफेक्टिव्ह वाटत नाही. सांगू, सर्वात जबरदस्त फिल्म मेकिंग कोर्स आहे, ऍटलिस्ट माझ्या पर्स्पेक्टिव्ह नुसार तर सांगू मला वाटते की फुल टाइम फिल्म मेकर कोर्स. येस, फुल टाइम फिल्म मेकर कोर्स, म्हणजे मी त्यांची क्वालिटी बघितलं यार. ते ज्याप्रमाणे डिटेल मध्ये सांगतात की एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव टू डू, कशाप्रमाणे करायचं आहे, कसं आहे. बट त्यांचे लेक्चर्स वॉज फ्री नाही आहे आणि त्यांचे लेक्चर्स वॉज रिअली एक्सपेन्सिव्ह. ऑलमोस्ट 60,000 रुपयांचे आहे. 60,000 म्हणजे डॉलरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ऑलमोस्ट 60,000 होऊन जातात. बट इट वॉज रिअली वर्थ. मी डेफिनेटली बाय करीलच ऑब्विसली, बट जेव्हा माझ्यापाशी थोडा बहुत पैसा येईल तर डेफिनेटली बाय करेल. हे बघा, माझ्यामध्ये कसं आहे की मी असं नाही होणार की मी माझं फिल्म मेकिंग करिअर वगैरे सुरू केलं, ट्रॅव्हल फिल्म मेकिंग माझं करिअर सुरू केलं तर का मी माझं एक प्रकारे शिकणं बंद करून टाकेल? नो, इट वॉज डेफिनेटली नॉट. या म्हणजे मी ज्या मोमेंटला असं म्हणत आहे की मी ट्रॅव्हल फिल्म मेकिंग तर करत आहे, चांगला पैसा पण कमवत आहे, मला चांगले अपॉर्च्युनिटी पण येऊन राहिले आहे, तर व्हाय शुड आय बी सो मच डू दॅट? म्हणजे मी का करू ह्या सगळ्या गोष्टी? ओके, तर हे बा, तू ज्या मोमेंट मध्ये असं म्हणशील ना त्याच मोमेंट मध्ये नाही का तू तुझ्या सगळ्या काही गोष्टी आहे ना विसरून जाशील. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की तुझ्यासारखे काम करणारे इथे मिलियन्स ऑफ लोक आहेत. समज जर तुला त्यांच्यामधून थोडंसं पॉपअप दिसायचं असेल ना
तर तुझ्यामध्ये काही ना काहीतरी एक्स्ट्रा क्वालिटी असली पाहिजे. आणि एक्स्ट्रा क्वालिटी केव्हा जनरेट होईल, जेव्हा तू काही ना काहीतरी नवीन शिकशील. आणि हे जे नवीन शिकशील केव्हा, जेव्हा तू स्वतःमध्ये अशा प्रकारे चेंजेस आणशील. हे का, ज्या मोमेंटमध्ये तू असं म्हणत आहे की मला सगळं काही माहीत आहे आणि मी सगळं काही आता हँडल करू शकतो, त्या मोमेंटमध्ये तू तुझं जे लर्निंग प्रोसेस आहे ना ते थांबवून देते आणि तू स्वतःची डेव्हलपमेंट थांबवून देते. खूप कमी वेळ लागतो बरं. आपण जिथपर्यंत गेलो ना तिथून वापस येणं पण खूप लवकर वापस येऊ शकतो. येस. आणि कसं आहे की आपला काही फिक्स जॉब नाही आहे. ओके. सो जर आपण आपली क्वालिटी अजून जास्त डेव्हलप करत गेलो ना, तर ऑब्व्हियसली आपल्याला अपॉर्च्युनिटी येईल आणि अपॉर्च्युनिटी आला तर पैसा पण येईल. जर आपण आपली क्वालिटी डेव्हलप करू गेलोच नाही, तेच एक ओल्ड टेक्निक थ्रू आपण जर या सगळ्या गोष्टी करत गेलो ना, तर लोक बोर होतील आणि नाही आपल्याला काही अपॉर्च्युनिटी भेटेल, नाही पैसा भेटेल. ओके. ते इम्पॉर्टंट हे आहे की तू स्वतःमध्ये या साऱ्या गोष्टी डेव्हलप करणं इच अँड एव्हरी डे. ओके, ठीक आहे, तू ट्रॅव्हल करायचा टाइम नाही, दॅट इज ओके. बट इट जस्ट लाईक, समज जर तू आता घरी आहे, तुला सुट्ट्या आहे, तर यू जस्ट इन्व्हेस्ट दोज टाइम टू लर्न समथिंग न्यू. खूप साऱ्या गोष्टी आहे. मला FPV शिकायचं आहे, आफ्टर इफेक्ट शिकायचे आहे, अंडर वॉटर शिकायचे आहे, अंडर वॉटर फोटोग्राफी शिकायची आहे, त्यानंतर स्काय डायव्हिंग शिकायचे आहे. ओके. बहुत साऱ्या गोष्टी आहे. ओके. जसं मला माहीत पडेल अजून अजून कोणकोणत्या गोष्टी शिकायच्या जेणेकरून माझं काम अजून जबरदस्त येऊ शकेल, तर मी त्या साऱ्या गोष्टी शिकेल यार. कारण मला असं वाटतं की याच्यामुळे माझं स्वतःचं इम्प्रूव्हमेंट होईल आणि इट विल बी रिअली गुड थिंग्स फॉर मी. ओके. सो बट तुला किती वाटते की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा सक्सेसफुल होऊ शकतो यार? हे बघ, मी असं काहीच म्हणू शकत नाही का माझा प्रोजेक्ट किती सक्सेसफुल होऊ शकते आणि किती सक्सेसफुल होऊ शकत नाही. ओके. प्रॉब्लेम इट इज दॅट की जस्ट लाईक सांगतो, तू ज्या मोमेंट मध्ये असा विचार करते की माझ्याने काही होणार नाही, तर काहीच होणार नाही. ओके. इट्स इम्पॉर्टंट थिंग की तू त्या गोष्टीला कशाप्रमाणे विचार करतो आणि कशाप्रमाणे अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो फारसं काय आहे नाही, नथिंग ॲट ऑल, एव्हरीथिंग इज गुड अँड फाईन. ओके. बोल थोडस काही ना काहीतरी बोल. जस्ट लाईक खूप दिवसांनी मला थोडस काही ना काहीतरी बोलूशं वाटत आहे. आय जस्ट वॉन्ट टू. ओके. या आजची तारीख आहे 12 फरवरी 2021 आणि काफी क्लोज आहे आपण व्हॅलेंटाईन्स डेच्या. युजली व्हॅलेंटाईन्स डे असं मी काही फारसं काही म्हणत वगैरे नाही, असं म्हणवत वगैरे नाही, म्हणजे आपल्यापेक्षा असं कोणी आहे पण नाही ना वगैरे. तरी असं एक प्रकारे वाईब राहते ना, म्हणजे सगळे लोक याच्याबद्दल बोलून राहिले, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज पण तेच येऊन राहिली, इव्हन युट्यूबवर पण सेम ऍडव्हर्टाईज येऊन राहिली व्हॅलेंटाईन्स डेचे वगैरे. तर कशाप्रमाणे गोष्टी आहे आणि हाऊ थिंग्स आर हिअर. सो तर तुझ्या लाईफ मध्ये अशा काही रोमॅन्टिक काही गोष्टी झाल्या आहे का समथिंग? म्हणजे हे आता आता तर काहीच नाही, ट्रस्ट मी. आता राईट नाऊ माझ्या ज्या डोक्यामध्ये तसं बिलकुलच काही आहे नाही का कोणा मुलीबद्दल क्रश आहे किंवा कोणा मुलीला पाहिल्यानंतर फील्स रिली गुड. हा, कोणा मुलीबद्दल पाहिल्यानंतर अट्रॅक्शन फील होते, बट लव असं कधीच होणार नाही यार, असं शायद मला असं वाटतं, कधीच नाही. येस, राईट नाऊ सांगू वाय, कारण मी माझ्या करिअरला एक खूप मोठी एक प्रकारे हे म्हणत आहे की हे माझं करिअरच आहे ना, हेच माझं एव्हरीथिंग आहे. ओके. सो इट जस्ट लाईक आय डोंट वॉन्ट टू बी डू एनीथिंग समथिंग. या म्हणजे इट जस्ट लाईक मैं मेरे काम से प्यार करता हूँ, दैट इज ऑल आई एम सेइंग इज दैट. येस, बट बिफोर आय वॉज नॉट, मी असा कधी होतो नाही. येस, इट वॉज सो मेनी थिंग्स की मी माझं म्हणजे कसं आहे की मला अगोदरपासून फिल्म मेकरच बनायचं होतं, बट एवढा फोकस नव्हतो. राईट नाऊ मी जेवढा फोकस आहे ना की कशाप्रमाणे कशा गोष्टी करायच्या आहे, सो आय एम नॉट रिली फोकस. ओके. तर तेव्हा मी काफी ज्याप्रमाणे फ्लो आहे
त्या पद्धतीने विचार करत होतो. ओके, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट की व्हॅलेंटाईन्स डे आहे तर तुझ्या अशा काही आहे का समथिंग. वेल, म्हणलं गेलं ना तर मी शायद माझ्या लाईफमध्ये अशी काही फिलिंग्स वगैरे जनरेट झाली ते झाली केव्हापासून, वेन आय वॉज थोडासा म्हणजे 10th स्टँडर्ड पासून. येस येस, शायद 10च्या अगोदर असं काही होतं नाही वगैरे, बट 10th स्टँडर्ड पासून वगैरे अशा प्रकारच्या फिलिंग्स वगैरे जमा व्हायला लागल्या. ओके, आणि तेव्हा मी नाही का मुलींकडे थोडस एक अट्रॅक्टिव्ह नजरेने बघण्याचा प्रयत्न करत होतो. एक अजीबसा चेंजेस झाले माझ्या बॉडीमध्ये. आय एम नॉट रिअली शुअर व्हॉट इज इट, बट त्यामुळे काय आहे की मी कोण्या मुलीला खूप चांगल्या त्याने बघून राहिलो होतो. एक अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ पर्टिक्युलर पर्सन मी फील करून राहिलो होतो. ओके, 10th स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा माझं वय होतं ऑलमोस्ट 16 या 15च्या रेंज मध्ये. या तर तेव्हा मला कोणती मुलगी अशी आवडत होती म्हणजे तेव्हा नाही का, जस्ट अट्रॅक्शन होतं. आता मी सगळं सांगणार आहे की कोणतं अट्रॅक्शन होतं आणि कोणतं लव्ह वगैरे. आय डोंट, म्हणजे मला फारसा फरक कळत नाही व्हॉट इज अट्रॅक्शन व्हॉट इज लव्ह, बट ऍट दॅट पिरियड ऑफ टाइम तेव्हा नाही का मला एक मुलगी थोडीशी अट्रॅक्टेड वाटायची. येस, आय जस्ट, सो त्या मुलीचं नाव होतं समीक्षा कटाईत. ओके, शी इज अ क्लासमेट. ती क्लासमेट होती माझी 10th स्टँडर्ड मध्ये. आणि आय फील रिअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स हर. ओके, मला माहित नाही ती एक्झॅक्टली काय करते का नाही, बट त्या मोमेंट मध्ये असं काही फारसं केलं नाही, जस्ट फक्त अट्रॅक्शन होतं फक्त. ओके, हे झालं स्कूलमध्ये. ट्युशन मध्ये नाही का, म्हणजे 10th स्टँडर्ड मध्ये ट्युशन पण होती माझी, आणि तेव्हा मी अजून एका मुलीला खूप जास्त अट्रॅक्टेड फील करून राहिलो होतो. लव्ह एव्हा मी असं नाही म्हणत की माझ्या लाईफमध्ये मी कोणा व्यक्तीसोबत लव्ह केला. आता लव्ह म्हणजे एक्झॅक्टली काय असते मला एक्झॅक्टली माहित नाही, व्हॉट इज अट्रॅक्शन व्हॉट इज लव्ह, पण मला जेवढं माहित आहे त्या हिशोबाने मी सांगण्याचा प्रयत्न करतो. माइट बी आय एम गेटिंग रिअली रॉंग, बट आय एम ट्राइंग टू से थिंग. ओके, अट्रॅक्शन म्हणजे काय होते की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बघता, ती व्यक्ती तुम्हाला आवडते आणि दॅट्स इट. यस, बाकी असं फारसं काही नाही, एवढंच. त्याला म्हणते अट्रॅक्शन. म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल अट्रॅक्ट फील करून राहिलाय, तुम्ही नाही बोलून राहिले, काही नाही. ओके, दॅट्स इट. म्हणजे जस्ट लाईक लिटल बिट हँगआउट पण करत असेल, बट नो. म्हणजे कसं आहे की प्रपोज करायच्या अगोदरचा जो टाइम असतो ना, तो एक अट्रॅक्शन असतो. ओके, कारण त्या मोमेंटमध्ये नाही का तुम्ही त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करत आहात. मे बी ती व्यक्ती पण तुमच्याकडे अट्रॅक्ट करत आहे, बट तुम्ही सांगितलेलं नाहीये. ओके, ज्या मोमेंटमध्ये तुम्ही एका व्यक्तीला म्हणजे प्रपोज करता आणि ती ऍक्सेप्ट होते, तर त्या मोमेंटमध्ये तुम्ही एकमेकांवर लव्ह करता. ओके, असा हा माझा थॉट्स आहे. ओके, तर माझ्या याच्यामध्ये हे प्रपोज वाला सीन कधीच झालाच नाही. ओके, नथिंग ऍट ऑल. तर मी जे काही मुलींसोबत माझे जे काही फिलिंग्स होते ते फक्त अट्रॅक्शनच्या लेवल पर्यंतच होते. ओके, काही ते एवढेच होते का जस्ट फक्त पाहिलं, फील चांगलं झालं, दॅट्स इट. ओके, सो त्यातली पहिली मुलगी होती म्हणजे ती मुलीचं नाव होतं समीक्षा कटाईत. ओके, देन त्याच्यानंतर ट्युशन मध्ये एका मुलीचं दुसरं नाव होतं, तिचं नाव होतं प्रियंका चव्हाण. हे बा, अट्रॅक्शन हॅपन्स विथ
ओके, अट्रॅक्शन आणि लव्ह याच्यामध्ये फरक का असं मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, मी तुम्हाला फेज सांगितलं ऍक्च्युली की व्हॉट इज अट्रॅक्शन, म्हणजे कुठून ते कुठपर्यंत अट्रॅक्शन राहते आणि कुठून ते कुठपर्यंत लव्ह होते. आता लव्ह म्हणजे काय असते की तुम्ही एकमेकांना जाणून घेता, ऍक्टिव्हिटी, एकमेकांची ऍक्टिव्हिटी समजून घेता. म्हणजे ही किती वाजता उठते, हा किती वाजता उठतो सकाळी, काय याला सकाळी उठणं आवडते का नाही. दुसरी गोष्ट, खाण्यामध्ये या व्यक्तीला काय आवडते. ओके, याला मटन आवडते का चिकन आवडते. ओके, अशाच छोट्या छोट्या गोष्टी माहीत पडणं. ओके, आणि त्याच्या अराउंड आपल्या ऍक्टिव्हिटीजला ऍडजस्ट करणं. ओके, आणि थोडे बहुत वगैरे झगडे पण होणं. यस, आणि एकमेकांची काळजी घेणं. ओके, यस, आणि हो सेक्स पण करणं. हा, हे पण एक प्रकारे लव्ह मध्ये येतात. ओके, अट्रॅक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी येत ना. अट्रॅक्शन मध्ये आपण फक्त जस्ट त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करतो. ओके, हा, तर माझं म्हणण्याचं काय होतं, कुठं होतो मी, हा, तर मी फक्त काही मुलींना पाहायचो आणि मला त्या मुली आवडायच्या. ओके, दुसरीचं नाव होतं प्रियंका चव्हाण. प्रियंका चव्हाणला पण मी पहिल्यांदा विद्यासागर कोचिंग क्लासेस मध्ये बघितलं होतं. ओके, शी लुक्स रिअली गुड. ओके, ती पण एक प्रकारे ट्युशन मध्येच होती ती, आणि फारसं मी तिला ओळखत वगैरे नव्हतो शायद, डेफिनेटली नॉट. येस, फक्त नाव ओळखतोय. ती मुलगी मस्त डान्स करायची यार, शी डान्स रिली गुड या. आणि आय डोंट नो, अनफॉर्च्युनेटली मी त्या मुलीला लाईक करायला लागलो. लाईक अट्रॅक्शन, येस. बट मी त्या समोर काही स्टेप्स वगैरे घेतले नाही, कारण माझ्यामध्ये ते तेवढं करेजच होत नाही. नथिंग. देन त्याच्यानंतर काय झालं की जेव्हा मी 11th स्टँडर्ड मध्ये गेलो, तर मला एक नवीन एन्व्हायरमेंट असं फील झालं कॉलेजमध्ये. यस, कारण जेव्हा आपण कॉलेजमध्ये राहतो ना, तेव्हा खूप काही असे सिनारिओ आहे जिथे असं म्हणतात की कॉलेजमध्ये खूप काही गोष्टी होतात, चांगल्या वाईट वगैरे. लाईफचा एक जबरदस्त एक्सपिरियन्स कॉलेजमध्ये फील करायला भेटतो. असं हे असे जे मूवीज वगैरे आहे ना, याच्यामध्ये सांगितलं गेलं की कॉलेजमध्ये प्यार वगैरे होते वगैरे. सो इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन्ड ड्युरिंग द कॉलेज. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहे. इवन 11th स्टँडर्ड इट वॉज रिअली गुड. येस, माझ्या लाईफ मधला हा जो फेज होता ना, हा बहुतच जबरदस्त होता, ट्रस्ट मी. येस, आणि या मुमेंट मध्ये तर मी तो खूपच जास्त एन्जॉय करून राहिलो होतो. सांगू, 11वी मध्ये नाही का, म्हणजे मी सकाळी उठायचो, मी कॉलेजला जायचो. ओके, आमचं कॉलेज असायचं सकाळी करीब 7 ते करीब 1-1:30 वाजेपर्यंत लेक्चर असायचे. बट 12च वाजता आम्ही वापस यायचो. ओके, तर करीब सकाळी 7 वाजता गेलं की म्हणजे दुपारी 12-12:30 वाजता किंवा 1 वाजता घरी यायचं. मग घरी आल्यानंतर काय की फ्रेश वगैरे झालं आणि मग ट्युशनला जायचं. दुपारी 1 वाजता ट्युशन. ओके, भगत सरांची ट्युशन होती माझी मॅथमॅटिक्सची. ओके, आणि मग 1 ते 2 हे चालले का, त्याच्यानंतर मग 2 ते 3 होती ना, ते माझी ट्युशन होती. सॉरी, 2 ते 3 हे मॅथमॅटिक्स भगत सर, त्याच्यानंतर 3 ते 4 हे कोळे केमिस्ट्री. ओके, तेव्हा नाही का मला खूप, म्हणजे माझ्यापाशी तेव्हा गाडी नव्हती ना, होती पण कसं आहे की मला चालवता येत नव्हती तेव्हा. ओके, मी काफी भीत होतो वगैरे गाडी चालवण्यासाठी. तर मी कसं, माझ्यापाशी फक्त 10 मिनिट असायचे आणि 10 मिनिटात मला विक्रमशिला टू डायरेक्ट आर्वी नाक्यापाशी पोहोचायचं होतं. ओके, तर मी खूप धावत धावत जात होतो सायकलनी वगैरे, आणि केमिस्ट्री चे क्लासेस अटेंड करायचो मी, कोवळे सर. ओके,
तिथे पण जागा खूप फिक्स असायच्या, त्यामुळे कसं आहे की एकदा तुम्ही अब्सेंट झाले ना तर ते जागा चालली जायची, आणि दुसऱ्यांदा तुम्ही कोणत्या जागेवर बसले तर, कारण ऑलमोस्ट क्लास एवढी पॅक्ड असायची का बहुतच जास्त, तर इट वॉज, यू नो दॅट. ओके. तर मी धावत धावत जायचो, मला जागा पण भेटायची आणि क्लासेस पण अटेंड केले मी. मग त्याच्यानंतर कसं 4 ते 5, सॉरी म्हणजे 2 ते 3, 3 ते 4 माझं क्लासेस झाले. 4 ते 5 नाही का माझ्यासाठी फ्री टाइम असायचा, आणि माझा 5 ते 6 क्लासेस होते ते फिजिक्सचे असायचे. ओके. तर 4 ते 5च्या दरम्यान नाही का मी तुकडोजी ग्राउंडवर असायचं, आणि तिथे मस्त चिल मारायचं वगैरे 1 घंटा. कारण कसं आहे की तुकडोजी ग्राउंड पासून प्रिझम क्लासेस जवळच आहेत. ओके. आणि खूप सारे मित्र वगैरे होते. आणि युजली तेव्हा नाही का मोबाईलचं खूपच जास्त वेळ असायचं मला, बहुतच जास्त. इवन तेव्हा तर मला मोबाईल बद्दल इतकं जास्त क्रेज होतं की बहुतच जास्त. इवन कोणी मला असं मोबाईल जरी दाखवला ना, आय वॉज लाईक डूड ये क्या है. येस. कारण माझ्यापाशी असं मोबाईल फोन्स वगैरे नव्हते, डेफिनेटली नॉट. ऍक्च्युली होते म्हणा, येस, म्हणजे माझ्या वडिलांपाशी होता फोन. तो होता सिग्माटेल चायना फोन. ओके. बट तो बाबा वापरायचे. तर आय वॉज रिअली इन्थुझियास्टिक फॉर द फोन. ओके. आणि खूप साऱ्या लोकांपाशी फोन वगैरे नव्हते. ओके. बट काही काही जणांपाशी होते सेलफोन वगैरे. ओके. लाईक तो एक विनय बेलेकर, त्याच्यापाशी होता. तो LG चा टच स्क्रीन फोन होता. या काय त्याच्यानंतर नोकियाचे काही मॉडेल्स होते वगैरे. इट वॉज रिअली गुड. यस. माझ्यापाशी सेलफोन वगैरे नव्हता, बट तेव्हा नाही का मी खूपच जास्त हे होतो की कॉन्शियस होतो की मोबाईल फोन बद्दल खूपच जास्त. येस. आणि इंटरनेट बद्दल पण बहुत जास्त. येस. इवन मी इंटरनेट कॅफेवर जायचो आणि युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करायचे. येस. तेव्हा नाही का मला खूप जास्त क्रेज होता की युट्यूब वरून व्हिडिओ डाउनलोड करणं. ओके. नवीन नवीन सॉंग्स वगैरे, हॉलिवूड सॉंग्स वगैरे डाउनलोड करणं. ओके. आणि HD मध्ये बरं, ह्या 1080p मध्ये. तर आणि मला तसं केल्यानंतर असं वाटायचं की बापरे, मी किती काही डाउनलोड करू शकतो. इव्हन काही काही मोमेंट मध्ये मी पिक्चर पण डाउनलोड करायचो युट्यूब वरून. तर म्हणजे असे का जे मी पाहणारे नाही, बट कसं की मला ते डाउनलोड करण्यामध्ये नाही का खूप मजा वाटायची. सो येस, त्या मोमेंट मध्ये नाही का तो सिनारिओ समथिंग एल्स होता यार. या आणि वन थिंग इज दॅट की त्या मोमेंट मध्येच नाही का मला याच्याबद्दल माहित पडलं, अवतार द लास्ट एअरबेंडर. येस. कारण मला माहित आहे की त्या एका एपिसोड साठी मी किती हे केलं होतं. वेल, बॅक टू द कॉलेज. येस. इट वॉज रिअली गुड. यस. म्हणजे तो जो फेज होता माझ्या लाईफ मध्ये, 11 12 स्टँडर्ड, इट वॉज डॅम गुड यार. आय नेव्हर फील समथिंग लाईक दिस बिफोर. येस. कारण कसं आहे की कॉलेजमध्ये असताना काही रिस्ट्रिक्शन वगैरे नसायचे. ऑब्विसली म्हणजे सगळं काही पॅक्ड होतं म्हणा, म्हणजे कॉलेज, त्यानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर क्लासेस, ट्युशन्स वगैरे, आणि मोस्टली प्रिझमची ट्युशन. व्हाय आय एम सेइंग इज दॅट प्रिझमची ट्युशन वॉज रिअली गुड. ऑब्विसली म्हणजे याच्या अगोदर नाही का भगत सरांची ट्युशन होती ना, ती म्हणजे अशी लोकल, म्हणजे इथे फक्त हार्डली 3 4 लोक असायचे. मी, सोपान, गोपान, त्यानंतर ही स्नेहा तांगडगे पण होती, आणि प्रांजली भगत पण होती. आणि बट कसं की असं फारसं इंटरेस्टिंग वाटायचं नाही भगत सरांची क्लासेस मध्ये. ओके. म्हणजे त्या मुवमेंट मध्ये नाही का फक्त लर्निंग हेच एक पार्ट नव्हतं. त्या लर्निंग प्रोसेसमध्ये आपल्यासोबत कोण आहे हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट होते. ओके. सो इट इज लाईक दॅट की एकदम अचानकपणे नाही का या साऱ्या गोष्टी एकदम डोक्यात आल्या ना, त्यामुळे नाही का मी एकदम एकदम हेच होऊन झालोय की डूड, वाव यार, सच थिंग हॅपन्स विथ मी अँड आय फील रिअली गुड. यस. की माझ्या लाईफ मध्ये अशा प्रकारचा पण फेज होता. यस. व्हॉटएव्हर. मला थोडंसं प्रेशर आलंय. लेट मी जस्ट पॉज फॉर द मोमेंट. ओके. जस्ट पॉज. Okay. Right now I just feel little bit of light. Okay. What I'm talking. Okay.
Yes, college days. College days, it was really good thing in my life. Yes. I never feel like that की माझ्या लाईफ मध्ये अशा प्रकारचे कॉलेज आहे. ऍक्च्युली कसं आहे की याच्या नंतरही कॉलेज असतात आणि खूप जबरदस्त असतात, ट्रस्ट मी. बट मी ते कॉलेज कधी एक्सपिरियन्स केलं नाही, ट्रस्ट मी. कारण कॉलेज एक लाईफचा एक असा एक एक्सपिरियन्स आहे जो प्रत्येक पर्सननी एक्सपिरियन्स केला पाहिजे. इट वॉज रिअली गुड इयर. लाईफचा जो हॅपी मोमेंट असतो ना, त्या मोमेंटमध्ये आपल्याला रिअलाइज होते की व्हॉट इज एक्झॅक्टली हॅपीनेस. येस. कारण तेव्हा आपण खूप साऱ्या लोकांपासून गॅदर अराउंड होतो आणि खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकतो आणि एक प्रकारे एक नवीन एज, आपण एक लाईफ मध्ये एक बॉडीमध्ये समथिंग काय चेंजेस बघतो. सो इट इज समथिंग रिअली गुड. येस. 10th आणि 12th, सॉरी 11th आणि 12th हे जस्ट एक प्रकारे जस्ट बिगिनिंग आहे कॉलेजसाठी. आणि 12th नंतर आपण ग्रॅज्युएशन साठी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज किंवा कोणत्याही डिग्रीसाठी आपण ज्या कॉलेजमध्ये जातो, इट वॉज रिअली गुड. कारण तो जो एक्सपिरियन्स असतो ना, तो खूपच जबरदस्त असतो. इट वॉज डॅम अमेझिंग. येस. आणि समजा जर हे माझ्या लाईफ मध्ये झालं असतं ना, तर आय वॉज रिअली ब्लेस यार. माझ्या लाईफ मध्ये खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्या कधीच होणार नाही, इवन इफ आय हॅव सो मच मनी और सो मच टाइम. या कारण काय आहे की काही काही पर्टिक्युलर गोष्टी एक पर्टिक्युलर वेळेमध्येच होणं चांगली राहते. ओके. सो जर मी आताही कॉलेज करू शकतो, बट प्रॉब्लेम काय आहे की आता मी या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. आता राईट नाव मला माझ्या टार्गेटला अचीव्ह करायचं आहे, मला पैसा कमवायचा आहे. ओके. इव्हन समजा जर मी आता पैसे जरी कमवत असतो ना, तर मग मी त्या लोकांसोबत मॅचअप होणार नाही. कारण ते लोक माझ्यापेक्षा करीब 5-10 वर्षांनी लहान राहतील आणि तेव्हा माझी थिंकिंग किंवा माझी ट्युनिंग त्याच्यासोबत मॅच होणार नाही. सो इट वॉज नॉट. येस. तर मला असं वाटते की मी माझ्या लाईफमध्ये एक अमेझिंगचा एक्सपिरियन्स, जो कॉलेज एक्सपिरियन्स आहे, तो मी खूप मिस केला यार. येस. बट प्रत्येकांची लाईफ सारखी नसते, प्रत्येकांची लाईफ इज डिफरंट डिफरंट असते. सो वॉट एव्हर. बट जेवढे काही मी 11th-12th मध्ये जो एक्सपिरियन्स केला आहे, इट वॉज रिअली गुड यार. इट वॉज रिअली नाईस. ओके. म्हणजे समजा जर आपण असं म्हणतो की लाईफ मध्ये किडे काढतो म्हणलं की माझ्या लाईफ मध्ये किती वाईट गोष्टी झाल्या, तर ऑब्व्हियसली वाईट गोष्टी दिसणारच. या. पण समजा जर आपण चांगल्या गोष्टी जरी पाहिल्या ना, तर चांगल्या गोष्टी पण आहे. यू डू नीड टू अंडरस्टँड युअर सेल्फ, यू डू नीड टू अंडरस्टँड युअर पास्ट अँड व्हॉट इज गुड थिंग्स हॅपन्स विथ यू. इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स. ओके. कारण कधी कधी काय होते की आपण आपल्या वाईट गोष्टीबद्दल विचार करून आपण आपल्या लाईफला असं विचार करतो की लाईफ मध्ये काही आहेच नाही, इट वॉज नथिंग ॲट ऑल. यस. बट समजा जर आपण चांगल्या गोष्टीबद्दल विचार करतो ना, तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की अवर लाईफ इज रिअली गुड यार. कारण समजा जर माझ्या लाईफमध्ये जरी कॉलेज नाही आहे, कॉलेज मी कधी एक्सपिरियन्स काही नाही केला आहे, बट अनदर थिंग इज दॅट की माझ्या लाईफमध्ये विशाल, पिंटी, बादल, वैभव यासारखे एक अमेझिंग फ्रेंड्स भेटले यार, जे माझ्या होल लाईफ मध्ये लाईफभर सोबत आहे. इवन आताही आम्ही खेळायला जातो, आम्ही सोबत राहतो. ओके. इट वॉज रिअली गुड पीपल यार. ओके. त्यामुळे मी असं कधीच म्हणत नाही की कॉलेज झालं आणि नथिंग ॲट ऑल, सगळेजण लेफ्ट झाले. नो नो नो. येस. दीज आर द पीपल्स आर ऑलवेज विथ मी अँड इट वॉज रिअली अमेझिंग थिंग्स यार. इट वॉज रिअली अमेझिंग पीपल. ओके. कारण सांगू, मला असं माहित आहे की विशालच्या लग्नामध्ये आम्ही जो काही एक्सपिरियन्स केला, चांगला वाईट असो काही असो, यस, लोक नाही का जे राईट नाव परिस्थितीवरून लोकांना जज करतात, आय एम नॉट काइंड ऑफ दॅट पर्सन. येस. म्हणजे कसं आहे की म्हणजे ते विशालच्या लग्नात काय झालं होतं की विशाल थोडंसं हे होऊन राहिलं होतं, इन्फ्लुएन्स होत होता की पोट्ट्यांना बोलवायचं का नाही बोलवायचं मटणात जेवणाला. बट मी गेलो यार. या. आय एम नॉट, बट वॉट एव्हर, तो आपण त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण या व्यक्तीसोबत ऑलमोस्ट करीब 10 वर्ष सोबत घातलं आहे. 2010 पासून आपण या व्यक्तीसोबत आहे. आणि जस्ट नॉट जस्ट फॉर द विशाल, फ्रेंडशिप मध्ये फक्त एक व्यक्ती नव्हता. फ्रेंडशिप मध्ये आपण ऑलमोस्ट करीब 8-9 जण होतो आणि आम्ही खूप जणांनी खूप जबरदस्त एक मोमेंट एक्सपिरियन्स केला आहे. टूर असो काही असो, इट वॉज रिअली गुड. इट वॉज
रिअली अमेझिंग. इट फील्स रिअली अमेझिंग. येस. माझ्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या झाल्या? वेल, माझ्या लाईफमध्ये मी असं म्हणत नाही की मी असं म्हणतो की माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत ज्या ज्या साऱ्या काही गोष्टी झाल्या ना त्या चांगल्याच झाल्या. येस. इवन आय डिडंट गेट द डिडंट गेट मी माझ्या कॉलेजमध्ये आला ऍडमिशन भेटली, किंवा मला जॉब मधून काढून टाकलं, किंवा या साऱ्या ज्या काही गोष्टी आहे ना या मी असं म्हणतो माझ्या चांगल्यासाठी झाल्या. कारण इन द एंड आपला रिझल्ट चांगला देतो. ओके. अंत भला तो सब भला. कधी कधी असते ना की आपण एक्सपेक्ट करतो की आपल्यापाशी हा पाथ परफेक्ट आहे, की आपण या पाथवर, म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं असं होईल, म्हणजे मी 10-12 करील, त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग करील, त्याच्यानंतर मग एमटेक करील, मग त्याच्यानंतर मग PhD करील, मग त्याच्यानंतर मग मला एखाद्या रिसर्च सेंटरमध्ये काम भेटेल, आणि मग मी लग्न करील, आणि मग त्यानंतर माझा एवढा पेमेंट राहील, मग मी माझी एवढे मुलं राहतील, आणि मग मी इथे राहील, आणि मग माझं असं होईल, आणि मग मी मरून जाईल. आपण अशाप्रमाणे विचार करतो. इट इज नॉट. लाईफ अशाप्रमाणे बिलकुलच नसते. लाईफ एक छोट्या छोट्या मोमेंट पासून बनलेली एक हे असते, एक जर्नी असते. म्हणजे हे बघ, वन थिंग इज दॅट तुम्ही काल रात्री काय जेवले हे तुम्हाला आठवत नसेलच. डेफिनेटली नॉट. या कारण आपण हे रोज रात्री जेवतो. बट तुमच्या मित्रांच्या लग्नात तुम्ही काय जेवले होते हे तुम्हाला आत्ताही लक्षात आहे. व्हाय? कारण ते लाईफ मध्ये एकदाच होते. ओके. किंवा हा एक असा युनिक मोमेंट राहतो. इट वोंट बी हॅपन अगेन अँड अगेन. ओके. माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की हे अशा प्रकारचे मोमेंट आहे ना हे माझ्या लाईफ मध्ये एव्हरीडे व्हायला पाहिजे. येस. म्हणजे मी जिथे जातो, जे काही काम करतो, ज्या लोकांसोबत भेटतो, ज्या लोकांसोबत मी इंटरॅक्ट करतो, चांगले असो वाईट असो, लेट मी टेल यू, मी मित्रांसोबत कितीदा फिरलोय, हसलो असेल, मला लक्षात पण नाही. बट मी त्या दिवशी झगडा केला हे माझ्या लाईफ टाइम पर्यंत डोक्यात लक्षात राहतील. व्हाय? कारण अशा प्रकारचे पण एक्सपिरियन्स, तिखट गोड एक्सपिरियन्स पण असतात ना, हे पण नाही का आपल्या मेमोरीला अजून चांगल्याने बिल्डअप करून घेतात. माझ्या लाईफमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी झाल्या. आय फील दॅट आय एम काइंड ऑफ लाईक अ टचवूड. यस. की मला अशा प्रकारचे मित्र भेटले आहे, अशा प्रकारची फॅमिली भेटले आहे, अशा प्रकारची लोक भेटले माझ्या अराउंड, जे की करून, आणि माझ्यापाशी वन थिंग इज दॅट की माझ्यापाशी पण पॅशन पण आहे, आणि मी याच्यावर काम पण करून आलोय. राईट नो, आज सकाळी नाही का मला एका व्यक्तीचा कॉल आला होता. ही इज फ्रॉम दी कॉन्टेंट क्रिएटर, आणि त्यांनी कोलॅबरेशन साठी थोडासा मेसेज केला होता. ही वॉन्ट्स टू टॉक विथ मी. तर मी त्याला नंबर सेंड केला, आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं. ही फील्स रिली गुड. ही इज काइंड ऑफ लाईक डुईंग सम सोर्ट ऑफ कॉमेडी स्टफ, किंवा जोकिंग, किंवा प्रँक व्हिडिओ वगैरे असं बनवतो वगैरे नागपूरमध्ये राहून. ओके. तर त्याचा असा विचार होता की आपण काही ना काहीतरी कोलॅबरेट करून आपण समथिंग असं काहीतरी बनवू बा. तर फर्स्ट ऑफ ऑल मी नागपूरमध्ये राहत नाही, वर्धीला राहतो, असं त्याला सांगितलं वगैरे वगैरे. बट अनदर थिंग इज दॅट की आमचे थिंकिंग चांगली मॅच झाली यार. या म्हणजे मी जे काही असं सांगितलं जे त्याला माहित नव्हतं, आणि त्यांनी मला असं जे काही सांगितलं जे मला माहित नव्हतं. म्हणजे युजली ही इज रिलेटेड विथ द ऍक्टिंग अँड कॅमेरा स्टफ वगैरे. सॉरी, ऍक्टिंग, आणि कशाप्रमाणे बिहेव करायचं लोकांसोबत, अँड हाऊ टू नॉट गेट कॉन्शियस इन फ्रंट ऑफ पीपल वगैरे. तर ही इज डुईंग, म्हणजे कसं आहे की मी कसं आहे की बोलू शकतो प्रॉपरली. कसं आहे की समजा जर आसपास लोक नसेल ना तर मी खूप चांगले बोलू शकतो. बट कसं आहे की व्हाईल अवर बिझनेस, म्हणजे जे काही आपण काम करतो तर हे आपण लोकांसाठी करतो. ओके. आणि कसं आहे की समज जर तू लोकांसमोर या सगळ्या गोष्टी करणार नाही तर इट वॉज नॉट. हा, जे की मी हळूहळू डेव्हलपमेंट करत आहे. इव्हन मी समहाऊ अशा प्रकारे स्पीचेस किंवा असे थोडं बहुत कॉन्फिडन्स वगैरे बिल्डअप करण्याचा प्रयत्न करत आहे. ओके. बट तो प्रो लेवल आहे. तो जो व्यक्ती आहे त्याचं नाव पण नाही माहित मला, नावही नाही विचारलं मी, वडेवर. तर तो व्यक्ती प्रो आहे एकदम. ओके. इवन त्याला कॅमेराबद्दल काही फारसं माहित नव्हतं, एडिटिंग कसं करायचं, काय होतं, तर त्याच्याबद्दल नॉलेज मी त्याला दिलं की तू हे वापर बा, प्रीमियर वापर, तू अशा प्रमाणे कॅमेराची सेटिंग्स कर, तू हे इक्विपमेंट्स वापर, इट विल बी रिअली गुड थिंग्स फॉर यू. तर त्याला
त्याला पण माझं थोडस चांगलं एक्सपिरियन्स चांगला वाटला. बरोबर, कुठून आपण कुठपर्यंत आलोय. कॉलेजमध्ये होतो आणि तरी तुला कॉलेजमध्ये कोणकोणत्या गोष्टी आठवते? या वन थिंग, एका व्यक्तीचं नाव शायद मी विसरू शकत नाही, शायद विसरलोय असेल बट मे बी नॉट. पाळेकर. पाळेकर आय डोंट नो, त्याचं नाव नाही आठवून राहिलंय पण त्याची शक्ल पण थोडीशी लक्षात आहे. ही वॉज लाईक आमच्या यशवंत कॉलेजमध्ये आमच्या सोबत राहत होता, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट मधला होता. आणि एवढा मादरचोद होता ना हा व्यक्ती. याच्यापाशी मोबाईल होता, सेलफोन होता, आणि याच्यापाशी तो वाला फोन होता, चायनाचा फोन. ओके. आणि याच्या मोबाईल मध्ये नाही का नुसते ब्लू फिल्म्स असायचे. आणि हा बंदा इतका हे होता ना की ड्युरिंग द लेक्चर हा बंदा मोबाईल समोर ठेवून BF पाहून राहिला होता. ओके. आणि मागच्या लोकांना सगळ्यांना दाखवून राहिला होता. अरे मेरे बाप, इट वॉज लाईक, म्हणजे अशा प्रकारचा एक्सपिरियन्स मी कधीच बघितलं नाही. आणि अशा प्रकारचा कॉन्फिडन्स, ओ माय गॉड डूड, इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग्स. आणि सांगू वन थिंग इज दॅट की त्या मुवमेंट मध्ये नाही का मी पण खूप जास्त एक्सायटेड होतो यार या गोष्टीबद्दल. बहुतच एक प्रकारे प्युबर्टी होती की हे म्हणजे हे ब्लू फिल्म्स पाहणं वगैरे इतकं जास्त इन्थुझियास्टिक वाटायचं ना की बहुतच जास्त. या 11-12 मध्ये शायद सगळ्यांसोबत होत असेल इवन. या म्हणजे ते एजच असं राहते ना 17-18, तेव्हा तुम्ही काफी जास्त म्हणजे अग्रेसिव्ह राहतात सेक्स बद्दल वगैरे. So yeah, at that time I feel that way. At that time I feel is really good. Yeah, it's really, it's not good actually, but it happens to the everyone. Yes. सांगू माझ्या लाईफ मध्ये नाही का एक गोष्ट चांगली झाली आहे, आर्टिफॅक्ट एपिसोड. ट्रस्ट मी, या आर्टिफॅक्ट एपिसोड मुळे नाही का मी माझ्या लाईफ मधल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आठवू शकतो लाईफ मध्ये. म्हणजे वन थिंग इज दॅट मला एक गोष्ट आठवते, ती आहे SD कॉलेजमध्ये. SD कॉलेजमध्ये SD उत्सव होता आणि तिथे विशाल, श्रुतिकाचा, बादलचा वगैरे डान्स होता. ओके. आणि आम्ही सगळेजण तिथे पाहायला गेलो होतो. म्हणजे मी बादल वगैरे, मी बादल, पिंटी, वन मॅन, त्यानंतर मग विशाल, श्रुतिका, आणि त्यानंतर मग तिकडे श्रुतिकाची फ्रेंड पूनम, आणि इट वॉज सो मेनी पीपल्स ओव्हर देअर. ओके. आणि तिथे पण खूप साऱ्या गोष्टी, म्हणजे प्रतीक पण होता वगैरे SD कॉलेजमध्ये. तर युजली काय झालं होतं की माझं थोडस मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट बॅक होता डिप्लोमामध्ये. मी डिप्लोमा केला, इंजिनिअरिंग नाही केलाय. ओके. या सो डिप्लोमामध्ये माझा मॅथमॅटिक्स M3 बॅक होता, तर त्याचे मी क्लासेस घेतले होते. तर माझे क्लासेस झाल्यानंतर नाही का, म्हणजे त्या ड्युरेशन मध्ये जेव्हा SD उत्सवाचा डान्स होता त्याच मोमेंट मध्ये माझे क्लासेस वगैरे होते. बट माझे क्लासेस नाही का संध्याकाळी 6 ते 7 होते. ओके. ते 6 ते 7 मी क्लासेस केल्यानंतर 7 वाजता सरळ मी SD कॉलेजमध्ये जायचो. ओके. आणि हा सिनारिओ नाही का 3 दिवस हा चालायचा, कारण जे डान्स होते ना ते बहुत सारे होते. आणि लेट मी टेल यू, तिथे जेव्हा नाही का त्या कॉलेजमध्ये आम्ही इतका एन्जॉय केला ना, इतका एन्जॉय केला की इट वॉज लाईक दॅट की शायद असा एन्जॉय शायद त्या कॉलेजमधल्या लोकांनी पण नाही केला असेल तेवढा आम्ही केला. ओके. कारण कसं आहे, देखो चांद आया चांद नजर आहे जे गाणं आहे ना, हे शायद नाही का मी कधीच विसरणार नाही. जेव्हा पण हे गाणं ऐकील ना मी, तेव्हा हे गाणं नाही का मला SD उत्सवचीच आठवण देईल. युजली कसं आहे की जेव्हा नाही का स्टेज ब्लँक असायचं, म्हणजे तिथे कोणीच नाही, तिथे नाही का फक्त एक स्पॉटलाइट असायचा, आणि तिथे स्पॉटलाइट मुळे फक्त चंद्रासारखा शेप असायचा तिथे. मग देखो चांद आया, मग आम्ही असं म्हणलं का बाकीचे पण पोरं नाही का, म्हणजे जेवढे जे बसून राहत होते ना सगळे पोरं, त्यांचा स्वॅग तर वेगळाच होता. इट वॉज
इट वॉज रिअली नेक्स्ट लेवल. म्हणजे जेवढे लोक तिथे स्टेजवर जाऊन एन्जॉय करत होते त्याच्यापेक्षा 10 टाइम्स हायर दॅन द पीपल हु आर सिटिंग देअर. आणि ज्याप्रमाणे चेंगडी करत होते, इट वॉज रिअली गुड. इट वॉज रिअली रिअली अमेझिंग. येस, माझ्या लाईफमध्ये तो एसडी उत्सव शायद कधी विसरणार मी नाही. इट वॉज रिअली अमेझिंग. इट वॉज रिअली गुड. आय नेव्हर फॉरगेट दिस थिंग. ऑब्विसली मला त्याबद्दल पूर्ण पार्ट बद्दल माहित नाही, कारण मी तर ऍक्च्युली होतो नाही, कारण मी बहुत उशिरा आलो होतो. म्हणजे कसं की संध्याकाळी 7-7:30 वाजता पोहोचल्यानंतर मग तिथे कसं मोस्टली डान्स प्रोग्रामच सुरू असायचे. म्हणजे कसं आहे की तिथे जे काही असायचं ना ते संध्याकाळी 5 वाजेपासून, किंवा जे डान्स प्रॅक्टिस आहे ते तिथं कधी कधी दुपारी 1-2 वाजेपासूनच असायचे. ओके, तर मला त्याच्याबद्दल फारसं माहित नाही तिथे व्हॉट एक्झॅक्टली हॅपन ओव्हर देअर, बट ऑब्विसली खूप चांगलंच झालं असेल म्हणा. बट वॉट एव्हर आय गेट फ्रॉम दॅट एसडी उत्सव, इट वॉज रिअली अमेझिंग यार. येस, इट वॉज इट वॉज इट वॉज रिअली अमेझिंग. येस, कारण त्या मोमेंटमध्ये विशाल श्रुतिकाचा डान्स तो आहे का नाही यार, एकदा मी बघतो ऍटलिस्ट, कारण मी रेकॉर्ड ते केला होता तर माझ्यापाशी तर असायला पाहिजे. बट आहे शायद आहे तो डान्स वगैरे, पाहतो मी तो. ओके. अँड आणि त्याच्यानंतर एस डी उत्सव आमचा खतम झाला म्हणजे ते फॅशन शो वगैरे ते पूर्ण झालं. त्याच्यानंतर मग इन द एंड आम्ही करीब 11 वाजता वगैरे निघालो एस डी उत्सव. तर एस डी कॉलेज आहे ना ते सेलू काटेला आहे. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ लिटल बिट ऑफ फार अवे फ्रॉम वर्धा. सो ऑब्विसली काय होते की टीचर लोकांनी आणि जेवढे प्रिन्सिपल्स आहेत त्या सगळ्या लोकांनी इन्स्ट्रक्शन दिली होती का तुम्ही जेवढे काही लोक वर्धेला जातात तेवढे लोक बंच मध्ये जा, ना की एक एकटे जा. ओके, आणि जेवढे लोक तुम्ही ओळखत आहात त्यांच्या सोबत जा, आणि मुली असेल तर मुलं त्यांना गॅदर करून जा. ओके, तर अशा मोमेंट मध्ये नाही का ऑलमोस्ट नाही का, आणि ऑब्विसली मोस्ट ऑफ जणांपाशी बाईकच होत्या. ओके, तर इट वॉज लाईक एस डी कॉलेज पासून वर्धेपर्यंत एवढे लोक बाईक निघाले ना, तर एक प्रकारे अशा रॅली वाटते. या रॅलीमध्ये कसे लोक निघतात त्याप्रमाणे, आणि इतके मजा करून राहिले रे. ट्रस्ट मी, इट वॉज लाईक दॅट. बॉलिवूडचे ओल्ड गाणे आणि इतक्या नड्डा फाडेपर्यंत गाणे म्हणून राहिले. लेट मी टेल यू, मी इतक्या जोराने आवाज काढला होता त्या दिवशी, त्या रात्री. इट वॉज रिअली गुड. माझ्या गाडीवर नाही का पिंटी बसून होता, आणि आम्ही दोघं, आणि त्याच्यानंतर मग बाजूला विशाल श्रुतिका होते. त्याच्यानंतर मग इकडे पूनम पण होती. त्यानंतर अजून साईडला पण खूप सारे मुलं होते. त्यानंतर मागे पण मुली होत्या, आणि काही डिफरन्सच झाला नाही. आम्ही एवढ्या जोराने गाणी म्हणून राहिलो एकदम नड्डा फाडेपर्यंत. डूड, इट वॉज लाईक बेस्ट. म्हणजे तो एक्सपिरियन्स नाही का, त्यासाठी एलॉबरेट करण्यासाठी शायद शब्दच अवेलेबल नसेल, एक्झिस्टच म्हणून करत असेल. बिकॉज ऑफ दॅट इट वॉज रिअली अमेझिंग यार. या म्हणजे त्या मोमेंटला मी कसं काय डिस्क्राईब करूया, इट वॉज दॅट मच ऑफ गुड. फर्स्ट थिंग, कारण कसं आहे की एस डी उत्सव मध्ये जे काही चेंगट केली ते वन थिंग. दुसरी गोष्ट आहे की आतमध्ये जाऊन पण चेंगट केली, इव्हन आम्ही बॅक स्टेजवर जाऊन पण चेंगडी केली, दॅट इज अनदर थिंग. तिसरी गोष्ट अशी आहे की आता नुसते पोट्टे चेंगडी करत असाल तर दॅट इज वियर्ड. ओके, थोडा बहुत वियर्ड वाटते. बट मुलांसोबत मुली पण चेंगडी करत आहे ना, तर इट फील समथिंग रिअली गुड. यस, त्या मोमेंटमध्ये म्हणजे इट जस्ट लाईक माझ्या आजूबाजूने कोण होतं आणि माझ्या बाजूला कोणती मुलगी होती आणि ती माझ्यासोबत गाणी म्हणून राहिली होती. म्हणजे ड्युरिंग द आम्ही वर्धेला येत असताना मला पण माहित नाही ती मुलगी का होती, बट इट जस्ट लाईक आम्ही पण अंड्या फाडेपर्यंत ती गाणी म्हणून राहिलोय. इट वॉज इट वॉज इट वॉज लाईक इट वॉज रिअली नेक्स्ट लेवल ऑफ दॅट. आता मी तो नाही का मोमेंट माझ्या डोक्यामध्ये इमॅजिन करून राहिला आहे. आणि या म्हणजे डू यू वॉन्ट टू बी गुड थिंग्स इन माय लाईफ, दिस इज द गुड थिंग्स इन माय लाईफ. ओके, येस, and it was really even better. Yes, I cannot describe how things gonna be
good or bad, but it was something really else. Yes, I cannot describe this thing. Yes, तो SD उत्सवची जी जर्नी आहे ना, ती तर इतकी जबरदस्त झाली का बहुत जास्त. इवन आम्ही पिंटीकडे पण पढाई करायला जात होतो. येस, ह्याच्याबद्दल पण एक एक्सपिरियन्स आहे की आम्ही पिंटीकडे पढाई करायला जात होतो. आम्ही सगळे पोरच जात होतो. तिथं पण एक वेगळा स्वॅग होता. SD उत्सव इज समथिंग गुड. माझ्या लाईफ मध्ये नाही का, मी असं एक्सपेक्ट करतो यार की माझ्या लाईफ मध्ये नाही का असंच असलं पाहिजे. नॉट नॉट जस्ट लाईक लुक एव्हरीथिंग जस्ट सिम्पल. नो नो, नॉट ॲट ऑल. एव्हरी डे इज काइंड ऑफ लाईक इतका तडकता भडकता असला पाहिजे ना की जस्ट लाईक की अं, म्हणजे म्हणजे की इतका की बहुतच जास्त, बहुतच जास्त. येस येस, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी जस्ट लाईक सिटिंग होम रिलॅक्स अँड नो नो नो. जस्ट लाईक माझ्यासाठी प्रेशियस थिंग्स आहे ते आहे लोक, पीपल. यस, वॉट एव्हर द पीपल अराउंड मी मेक्स मी फील रिअली हॅपी. यस, आणि डेफिनेटली मी याच प्रकारचा करिअर चॉईस केला आहे आणि मला समोर जाऊन पण अशाच प्रमाणे काम करायचं आहे. आय डू नो दॅट थिंग. ओके, बट येस, इट 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 विल डेफिनेटली कम. यासाठी आपल्यामध्ये स्वतःमध्ये पॅशन आणि त्यानंतर स्वतःमध्ये एक जिद्द पण असणं गरजेचं आहे. सो मेनी थिंग्स. आणि आपल्यामध्ये या साऱ्या गोष्टी आहेत ना, या साऱ्या गोष्टी लाईफमध्ये होणारच आहे. सो येस, आणि वन थिंग इज दॅट की आपल्यापाशी एक प्रकारे हे आहे आर्टिफॅक्ट एपिसोड, आणि या आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे मी माझ्या पास्ट मध्ये झालेल्या गोष्टी मी इमॅजिन करू शकतो. येस, जे की खूप लोक नाही करू शकत, कारण खूप लोकांच्या लाईफ मध्ये कॉलेज झालं आहे बट ते विसरून जातात. ओके, जे झालं झालं वगैरे. बट इट जस्ट लाईक सॉ जर त्याच्या चांगल्या गोष्टी आपण इमॅजिन नाही केल्या ना, इट वॉज रिअली बॅड. मी या साऱ्या गोष्टी इमॅजिन करतो आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे आणि बोलतो. आय फील रिअली गुड. यस, राईट नो स्टार्टिंगला मला इतकं बोर वाटत होतं, बट आता राईट नो बघूनच नाही राहिलोय. इव्हन 56 मिनिट झाले अँड कंटिन्यू रेकॉर्ड करताय. बिकॉज ऑफ दॅट आय एम स्टील इनसाइड, आय एम रिअली हॅपी. I'm kind of like just like so many good things came out of from my mouth. Yes, and even if I just want to stop this thing, but it's like और बताओ और क्या हुआ है लाइफ में. It's so many things happens यार, so many things. Yes, yeah. बट इट जस्ट लाईक सांगू, मला असं वाटतं माझ्या लाईफ मध्ये नाही का जे काही चांगल्या गोष्टी झाल्या आहे ना त्या वर्धेच झाल्या. ओके, या वी डोंट रिली टॉक अबाउट दिस थिंग यार. या तू असं कसं म्हणू शकते की जॉब किंवा अशा जिथे आपण नागपूरला होतो, PMI मध्ये होतो, तर आपल्यासोबत काही चांगल्या गोष्टी झाल्याच नाही वगैरे. हे बघा, चांगल्या गोष्टीचा मिनिंग असा नसतो की तुम्हाला हॅपी करणं. नो नो नो, इट वॉज लाईक दॅट की समथिंग चांगल्या गोष्टीचा मिनिंग पण असू शकतो की तुम्हाला एक प्रकारे एक्सपिरियन्स करून देणार. तू असं नाही म्हणू शकत यार की समजा तुझ्यासोबत जॉबवर काही झालंच नाही तर वगैरे काहीच नाही झालंय. नो नो नो, लिसन, वन थिंग, एक चांगली गोष्ट झाली आहे जे मी एक्सपिरियन्स करून राहिलाय की जेणेकरून नाही का जॉबवर नाही का मला 8 घंटे 10 घंटे काम करण्याची मला एक प्रकारे सवय लावून दिली आहे. आणि जे की मी हे सवय मी माझ्या पॅशनला फॉलो करण्यासाठी लावून राहिलो. सो इट वॉज रिअली गुड यार. इट वॉज रिअली अमेझिंग. इट वॉज रिअली नेक्स्ट लेवल ऑफ दॅट. सो यू कैन नॉट से कि जस्ट लाइक कि ये चीज ने मेरे को स्पॉइल कर दिया. नथिंग ॲट ऑल यार. नो नो नो, डोंट डू दॅट. येस, कारण प्रत्येक गोष्टीचं काही ना काहीतरी मिनिंग आहे, महत्व आहे. यू डू नीड टू अंडरस्टँड दिस थिंग्स. लुक द बिगर पर्स्पेक्टिव्ह. तेव्हा तुला कळेल की जो अडथळा होता ना तो एक प्रकारे सरळ मार्ग होता आपल्याला काही ना काहीतरी वरती चढवण्यासाठी. सो आताच एवढंच, फारसं काय नाही. सो दिस इज द एंड. This is the My Artifact episode number 2179.
Right now we are at Wasda, Maharashtra. Thank you.